नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील क्रमांक 12 कविता महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया ही कविता आपण अभ्यासणार आहोत. ते प्रसिद्ध असे याचे लेखक कवी आहेत. प्रसिद्ध म्हटल्यानंतर तुमच्या अण्णाभाऊ साठे की ज्यांनी खूप पोवाडे, उत्कृष्ट कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि त्यांचे अनेक चित्रपट सुद्धा गाजलेले आहेत. तर अशा अण्णाभाऊ साठे यांचा सुरुवातीला आपण परिचय करून घेऊया. 1920 ला त्यांचा जन्म झाला आणि 1969 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. अशा अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील ही कविता जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती त्यावेळेची ही कविता आपण अभ्यासणार आहोत. की महाराष्ट्राची थोरवी, महाराष्ट्राचं मोठेपण आणि त्या महाराष्ट्रातून कोण कोण जन्मले याविषयीचा वृत्तांत आपण सदर या काव्यामधून अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीला आपण अण्णाभाऊ साठे यांचा परिचय, साहित्य, त्यांनी वाङ्मय लिहिलेलं त्याची आपण ओळख करून घेऊया. ते लोकशाहीर होते, कथाकार, कादंबरीकार, नाटककार. त्यांनी वारणेचा वाघ, फकीरा, रूपा, गुलाम, चंदन, मथुरा, चिखलातील कमळ, रानगंगा, माकडीचा माळ, वजयंता आवडी, वैर, पाझर, चित्रा, आग, अहंकार, आवडी, गुऱ्हाळ इत्यादी त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. शिरानगरीची भूत, निखारा, पिसाळलेला माणूस, फरारी, कृष्णाकाठच्या कथा, गजाड इत्यादी त्यांचे कथासंग्रह आहेत. म्हणजे कथाही लिहिल्या त्यांनी, कादंबऱ्या सुद्धा लिहिल्या. इनामदार, पेंग्याचं लगीन, सुलतान ही नाटकं सुद्धा त्यांची प्रसिद्ध आहेत. म्हणजे ते नाटककार पण उत्कृष्ट नाटककार होते, लोकशाहीर होते. माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन सुद्धा त्यांचं प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या ओघवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केलेली आहे. ही जी प्रस्तुत काव्यरचना आहे ही आपल्या ओघवत्या भाषेतून, सरळ साध्या भाषेतून केलेली आहे. महाराष्ट्रावरील त्यांचं प्रेम शब्दाशब्दातून व्यक्त होताना दिसतंय. प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतलेली आहे. आपण त्यांची प्रतिमा आपण सर्वांच्या ओळखीची आहे अशी जनवादी साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांची ही प्रतिमा आहे. प्रस्तुत कवितेला सुरू करण्यापूर्वी आपण कवितेची मध्यवर्ती कल्पना आपल्याला माहित असणं खूप गरजेचं आहे. ही कवितेमध्ये कुठला विषय मांडलेला आहे, मध्यवर्ती कल्पना म्हणजे त्याचा गाभा काय आहे या कवितेचा, तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी मनाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊंनी केलेली, अण्णाभाऊ साठे या लोकशाहिरांनी महाराष्ट्राची थोरवी सांगणारं हे गीत लिहिलं. ते ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्राचा त्यामध्ये गौरव केलेला आहे. ही झाली त्या काव्याची मध्यवर्ती कल्पना. आता प्रस्तुत कवितेचा भावार्थ आपण अभ्यासणार आहोत. की आपण प्रत्येक शब्द सुद्धा कंबर बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया. कंबर बांधून घाव झेलाया, कंबर बांधून तयार हो. आपण पाहिलं असेल कमराला एकदा शेला बांधला की युद्धाला तयार झाल्यासारखा जो आविर्भाव निर्माण होतो, तसा प्रत्येकामध्ये इथे अण्णाभाऊंनी सांगितलं की तुम्ही कमरेला बांधून ऊट घाव झेलाया, महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी मराठी मनाला जागृत करताना ते म्हणतात की कंबर कसून तयार हो, कंबर बांधून दृढ निश्चय करून घाव झेलाया तयार हो. महाराष्ट्रावरुणी टाक ओवाळून काया, काया म्हणजे देह, तुमचं शरीर. महाराष्ट्रावरून ओवाळून टाक, महाराष्ट्रासाठी लढ, असं सांगण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. सुवर्णधरा खालती, नील अंबर भरले वरती, गड पुढे पोवाडे गाती, भुशवी तिला महारथी.
म्हणून पुढे म्हटलंय की या महाराष्ट्र रूपी मंदिरापुढे यज्ञाची ज्योत जळत आहे, पाजळे यशाची ज्योती, सुवर्ण धरा खालती, म्हणून म्हटलंय सोन्याची धरणी खालीनी वर निळे आकाश भरलेलं आहे, असा माझा सुंदर महाराष्ट्र आहे. त्या महाराष्ट्राचं वर्णन त्यांनी इथे केलंय. पुढे म्हटलंय की सर्व किल्ले यशाचे पोवाडे गात आहेत. जर इतिहास पाहिला, आपण प्रत्येक किल्ल्यावर गेलो तर त्याचा इतिहास आपण अभ्यासलेला आहे की कुठल्या कुठल्या किल्ल्यावर कसा इतिहास घडलेला आहे. तो लढण्यासाठी, तो झेलण्यासाठी, तो जिंकण्यासाठी किती जणांचे प्राण बलिदान गेलेत, हे माझं महाराष्ट्र आहे. त्याचं मला भूषण असलं पाहिजे. भूषवी तिला महारथी. आणि हे जे महारथी आहेत, देशभक्त आहेत, त्याने तो सजलेला आहे. ते सर्व गड किल्ले सजलेले आहेत. गड पुढे पोवाडे गाती, भूषवी तिला महारथी. तो अरबी सागर लागे जयाचे पाया. तो अरबी सागर जो माझ्या महाराष्ट्राला लागून आहे, माझ्या महाराष्ट्राला लागून जो समुद्र आहे, त्याला मी वंदन करतो आहे. त्या प्रिय महाराष्ट्रासाठी मी माझे प्राण ओवाळून टाकील. म्हणून म्हटलंय महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया. काया म्हणजे शरीर, प्राण, देह. ही मायभूमी धीरांची, ही माझी मायभूमी कोणाची आहे? धीरांची आहे, धैर्यवंतांची आहे, वीर राज्यकर्त्यांची आहे. घाम गाळून कष्टाचे हित करून देशाचं रक्षण करणाऱ्यांची ही धरती आहे. ही शेतकऱ्यांच्या खुरप्याची व दोरीची भूमी आहे. पहा, ही मायभूमी धीरांची, शासनकर्त्यांची, वीरांची, घामाची आणि श्रमाची, खुरप्याची आणि दोरीची, संतांची आणि शाहिरांची. इथे अनेक संत होऊन गेलेले आहेत या माझ्या महाराष्ट्रामध्ये. संत एकनाथ असतील, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, गोरोबा, असे अनेक संत होऊन गेलेत. संत सेना महाराज, अनेक संतांची, शाहिरांचे अनेक मोठमोठे शाहीर होऊन गेलेले आहेत की ज्यांनी देशाचं वर्णन, स्तुती, वेगवेगळ्या राजांची स्तुती केलेली आहे. त्यागाच्या तलवारीची सुद्धा आहे. इथे शिवरायांसारखे शूरवीर स्वराज्य निर्माण करण्याच्या ध्येयाने प्रेरित होऊन अगदी वयाच्या 13व्या वर्षांपासून तर अगदी आजन्म म्हणजे याने जन्म असेपर्यंत ते लढले शत्रूंशी आणि या माझ्या महाराष्ट्राला सुजलम सुफलम करण्याचं महान ध्येय, महान कार्य केलं. अशा अनेक तलवारींची आठवण इथे होते. झाशीच्या राणीची होते. म्हणून इथे त्यागाची आणि बलिदानाची समोर आपण प्रतिमा पाहतोय छत्रपती शिवरायांची, ज्यांनी या महाराष्ट्राला खूप काही दिलं. आणि म्हणून आज आपण आहोत स्मरून धुरंधर आता त्या शिवराया. म्हणून शिवरायांची आठवण होणं साहजिकच आहे. शिवरायांचं कर्तृत्व आठवून या प्रिय महाराष्ट्रांसाठी प्राणाची आहुती दे, असं इथे अण्णाभाऊ साठे म्हणतात आपल्या काव्यामधून. पहा, पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचं पर्व आज सुरू झालेलं आहे. आणि म्हणून संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून खरोखर सज्ज झालेलो आहोत. हातात कड बांधून आम्ही सज्ज झालेलो आहोत. आणि आम्ही कशाला? पर्व. पहा, पर्व पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे, साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे, असं म्हटलंय. महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे, हिमतीने लढ, असं म्हटलंय. पर्वत उलथून यत्न म्हणजे प्रयत्न. पर्वत सुद्धा उलथून टाकू प्रयत्न केल्यानंतर. आपण म्हणतो ना, प्रयत्न करिता वाळूचे तेलही गळे, कनरगडिता वाळूचे तेलही गळे. हे कधी होईल? प्रयत्न केल्यानंतर, यत्न केल्यानंतर. म्हणजे कुठलीही वस्तू आपल्या जीवनामध्ये असाध्य नाही विद्यार्थी मित्रांनो. कुठलंही कार्य करा, फक्त ते पूर्ण मन लावून करा, पूर्ण ध्येयानिशी करा, जिद्दीने करा, तुम्हाला प्रत्येक गोष्ट यशस्वी होईल. हेच सांगण्याचा प्रयत्न इथे केलाय. साधू या खंडकी त्याचे, या सत्यास्तव मैदानी शिंग फुकाया, महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया, असं म्हटलंय. या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी हे रणशिंग फुंकलेलं आहे. तेव्हा तू या महाराष्ट्राच्या कुरवंडी महाराष्ट्रावरून तुझी काया ओवाळून टाक, तुझं शरीर ओवाळून टाक.
तू बलिदान दे असं म्हटलंय. धर ध्वजा करी ऐक्याची, ही ऐक्याची एकतेची ध्वजा पताका हातात धर. मनीषाजी महाराष्ट्राची जी इच्छा, मनीषा म्हणजे इच्छा, महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्राची जी इच्छा आहे ती इच्छा घेऊन पाऊले टाक हिमतीची. पावलं टाक, पुढे पुढे चाल. कणखर जणू पोलादाची, तुझी पावलं पोलादासारखी बलवान हिम्मत बाज असली पाहिजेत. मागे येऊ नकोस, मारू नकोस, हटू नकोस. घे आन स्वातंत्र्याची शपथ घे. आन घेणं म्हणजे शपथ. घे आन स्वातंत्र्याची, स्वातंत्र्याची शपथ घे. महाराष्ट्रास्तव लढण्याची. उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया, महाराष्ट्रावरुनी टाक ओवाळूनी काया. आणि या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून टाक, बलिदान दे, असा एक संदेश या काव्यामधून अण्णाभाऊ साठे यांनी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रत्येकाला ही स्फुरण येईल अशी ही कविता, शाहिरी पद्धतीची ही कविता आपल्याला निश्चितच अंगामध्ये रोम रोम उत्साहित करण्याचं काम करते. आणि म्हणून अशी ही कविता आपण पाहिली अण्णाभाऊ साठेंची. आपण सर्वांनी हिचा भावार्थ, मध्यवर्ती कल्पना अभ्यासली. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांनी ही काव्य पाहिलेलं आहे. या स्वाध्यायाखाली दिलेल्या ज्या कृती आहेत त्या आपल्या वहीत सोडवा. सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पाहिला, हा ऑनलाईन तास पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे पुनश्च धन्यवाद.